अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही 7 दिवसांमध्ये गुरुचरित्राचे पारायण करणार असाल तर श्री गुरुचरित्राचे पारायण 7 दिवसांमध्ये करताना एका दिवसाला किती अध्याय वाचायचे त्याची माहिती, त्याचबरोबर अनेकांच्या मनात असा प्रश्न तयार होतो की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का आणि ते का वाचू नये याच्या मागील कारण देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर देखील क्लिक करायचं आहे, म्हणजे रोजच्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे। संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धत आहे। त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार असे म्हणतात। या ग्रंथाला पवित्र वेद मानतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे लागतात। तर त्याचे श्री गुरुचरित्राचे पारायण करताना कोणते नियम पाळावे या नियमावलीचा मी एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर या अगोदर पोस्ट केलेला आहे। तुम्ही चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ बघू शकता। किंवा तुमच्याकडे जर श्री गुरुचरित्र पारायणाची पुस्तक असेल तर त्या पुस्तकात देखील सुरुवातीला गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळले पाहिजे ते दिलेले आहेत। हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहात किंवा कोणी नित्य पारायण देखील करतं, कोणी 1 दिवसीय करतं। शक्यतो 3 दिवसाचे पारायण करू नये। तर श्री गुरुचरित्र पारायण 7 दिवसांमध्ये वाचायचे असल्यास दर दिवशी वाचनासाठी असलेल्या अध्यायांचा पोथीक्रम आपण आता जाणून घेऊया। शक्यतो श्री गुरुचरित्र पारायण वाचनाला सुरुवात शनिवारी करायची आहे, म्हणजे आपल्याला समाप्ती शुक्रवारी करता येते। तर हे श्री गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी तुम्ही वाचायला सुरुवात करणार असाल तर तो दिवस म्हणजे पहिला दिवस। तर त्या पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय क्रमाने वाचायचे आहे। पहिल्या दिवशीचे अध्याय वाचून झाले की त्यानंतर दुसऱ्या दिवशी अध्याय नंबर 10 ते 21व्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे। त्यानंतर तिसऱ्या दिवशी 22 ते 29 असे अध्याय वाचायचे आहे। चौथ्या दिवशी 30 ते 35 पर्यंत अध्याय वाचायचे आहे। त्यानंतर पारायणाच्या 5व्या दिवशी 36 ते 38 असे अध्याय वाचायचे आहे। 6व्या दिवशी 39 ते 43 पर्यंत अध्याय वाचायचे आहे आणि समाप्तीच्या दिवशी म्हणजे शेवटच्या 7व्या दिवशी 44 ते 53 असे अध्याय वाचायचे आहे। काही आवृत्तींमध्ये 54 अध्याय दिलेले आहेत। श्री गुरुचरित्र 3 दिवसात शक्यतो वाचूच नये। एका दिवसात पूर्ण श्री गुरुचरित्र वाचणारे देखील काही वाचक आहेत। पोथी वाचताना जर गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय आले तर ते मृतसंजीवनीचे अध्याय गुरुवारी वाचू नये। म्हणूनच सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करायचा, शनिवारी सुरुवात करायची आणि शुक्रवारी त्याची समाप्ती करायची आहे। त्याचं शुक्रवारी समाप्ती करण्याचं कारण असं आहे की शुक्रवार हा श्रीपद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमनाचा दिवस असतो। किंवा तुमच्या मनात असा देखील प्रश्न उभा राहिला असेल की फक्त शनिवारीच श्री गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची का? तर असं काही नाही, सुरुवातीला सांगितलं आहे अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र। पवित्र मनाने सुरुवात केली तर तुम्ही कोणताही दिवस शुभ मानून त्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करू शकता। अंतःकरण शुद्ध ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचायला सुरुवात करायची। तुमचा जर काही संकल्प असेल तो तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तो संकल्प मनात ठेवून या ग्रंथाचं वाचन सुरू करायचं आहे। याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं भेटेल। हा जो गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह तुम्हाला करायचा असतो त्यावेळेस एकांत स्थळ निवडायचं, वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा आणि ठराविक जागाच ठेवायची आहे। तर ती दिशा कोणती घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याची लिंक मी शक्य झालं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल।
वाचनासाठी नेहमी दत्तमूर्तीसमोर पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करूनच बसायचं आहे. जर तुमच्याकडे दत्ताची मूर्ती नसेल तर पाटावर पूर्ण अक्षता ठेवायच्या आणि त्यावर सुपारी ठेवायची आणि तिथे महाराजांचे तुम्हाला आवाहन करायचे आहे. सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिकामं आसन देखील तुम्हाला अंथरून ठेवायचं आहे. सप्ताह वाचनापूर्वी तुमचा जो काही संकल्प असेल तो संकल्प तुम्ही मनात सोडायचा आहे. ब्रह्मचर्याचे पालन करायचे. वाचन सोहळ्यानेच करायचे शक्यतो. वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे करायचे आहे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊन द्यायची नाही. चित्त अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे आपले ठेवायचे, म्हणजे आपलं लक्ष आपण काय वाचतोय त्याच्यावर केंद्रित ठेवायचं आहे. तुम्ही वाचताय आणि मध्येच उठून गेले तर असं करायचं नाही. एकदा वाचायला बसले की तुमचे पूर्ण अध्याय वाचून झाले की तेव्हाच आसनावरून उठायचं आहे. किंवा वाचता वाचता दुसरं कोणी आलं तिथे तर त्याच्याशी संवाद देखील साधायचा नाही. सप्ताहात केवळ हविष्णान्नच घ्यावं. हविष्णान्न म्हणजे मीठ, तिखट, आंबट, दही, ताक यांसारखे पदार्थ घ्यायचं नाही. साखर घ्यायची आहे, गूळ सुद्धा घ्यायचा नाही. गव्हाची पोळी, तूप, साखर तुम्हाला घेता येईल. सप्ताहाच्या 7 दिवसात रोज नित्यनियमाने सकाळी काकड आरती, संध्याकाळची प्रदोष आरती व रात्री शेज आरती करायची आहे. दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर तुमच्या नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपतात तेव्हा देवाच्या सानिध्यात किंवा चटईवर किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर तुम्हाला झोपायचं आहे. झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं, म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. गादीवर झोपायचं नाही. अनेकांच्या मनात असे प्रश्न तयार झालेले आहे किंवा कोणी सांगितलेलं असेल की स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण वाचू नये, तर काही ठिकाणी म्हणता वाचलं पाहिजे किंवा काही स्त्रिया श्री गुरुचरित्र पारायण वाचतात. तर ते का वाचू नये याच्या मागचं कारण आता आपण जाणून घेऊया. स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले, विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी, म्हणोनी लागली चरणासी करुणा वचने करोनिया, श्री गुरु सांगती तियसी पूर्वकथा आहे ऐसी. स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करू नये, कारण पारायणासाठी असलेले नियम व अटी पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. स्त्रियांवर मौजी बंधन संस्कार तसेच शास्त्राध्ययन अधिकार प्राप्त झालेली नाही. स्त्रियांच्या शरीरात असलेल्या अंडकोशाला जे काही बीजमंत्र असतात किंवा जे मंत्र उच्चारण असतात व मंत्राचे जे काही सामर्थ्य असतं त्यामुळे त्या शरीरात असलेल्या अंडकोशाला आघात होण्याची शक्यता असते. स्त्रियांना मंत्राधिकार नाहीच, संध्यावंदनाचा अधिकार नाही, संकल्प कसा सोडत येणार. अशात स्त्रियांनी गुरुचरित्र ऐकावे, मात्र ते स्त्रियांनी स्वतः वाचू नये. स्त्रियांना सप्तशती देखील वाचू नये असे सांगण्यात येतं. याशिवाय स्त्रियांनी गुरुचरित्रातले काही अध्याय, 26 वेदरचना, 36 कर्ममार्ग ते ऐकू देखील नये, कारण त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आहेत. त्यामुळे स्त्रियांनी शक्यतो गुरुचरित्र पारायण ऐकावं, ते स्वतः वाचू नये. स्त्रियांना बीजमंत्र सिद्ध करण्याचे अधिकार व सामर्थ्य नसून त्यांना पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे उदाहरण देता कामा नये, कारण त्या स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केले होते. हरित संहिताप्रमाणे स्त्रियांचे 2 प्रकार आहेत, म्हणजेच ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. ब्रह्मवादिनी स्त्रियांनी शास्त्रानुसार सर्व संस्कार करून वेद अध्ययन करण्यास पात्र होत्या, तर त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. त्या सद्योवाह स्त्रिया गृहस्थाश्रमात राहत असे. अर्थातच शास्त्रसंमत अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास व गुरुचरित्र तसेच सप्तशती पाठ करण्यास हरकत नाही. तसेच ज्या स्त्रिया रजोनिवृत्ती झालेल्या किंवा ज्या स्त्रियांना पिरियड्स येत नाही
विटाळ नसेल त्यासुद्धा देखील हे श्री गुरुचरित्र पारायणाचे पठण करू शकतात, त्या वाचू शकतात। पण ज्या स्त्रियांना पिरियड्स येतोय त्यांनी श्री गुरुचरित्र पारायणाचं पठण करू नये, ते वाचू नये। या श्री गुरुचरित्र पारायण वाचावे की नाही याबद्दल अनेकांचे मतभेद आहे, पण त्यामागील कारण देखील तसंच महत्त्वाचं आहे। त्यामुळेच कोणत्या स्त्रियांनी हे श्री गुरुचरित्रचे पारायण वाचले पाहिजे हे मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।